हरिओम. गेल्या वेळेला आपण 7, 8, 9 हे 3 श्लोक दुसऱ्या अध्यायात बघितले आणि 10व्याला थोडीशी सुरुवात केली होती. तर 7, 8, 9चा आपण नेहमीप्रमाणे थोडीशी उजळणी करून मग पुढच्या विषयाला सुरुवात करू. आता इथे 7वा श्लोक म्हणते मी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आता पुन्हा एकदा अर्जुन बोलायला सुरुवात केलेली आहे. अर्जुन बोलतोय आता. याच्यामध्ये 7व्या अध्यायात 7व्या श्लोकामध्ये त्यांनी 3 महत्वाच्या गोष्टी 4 सांगितल्यात. ऍक्च्युअली पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मी तो कबूल करतोय, मी स्वतःची जी काही अवस्था झालेली आहे तो प्रांजळपणे तो कबूल करतोय की अत्यंत कृपावृत्ती, कृपा हा दोष माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे मी माझा क्षत्रिय धर्म विसरलेलो आहे. दुसऱ्या वळीत सांगतो की मी धर्मसंकटात सापडलोय. 2 विरुद्ध धर्म माझ्या समोर उभा राहिल्यामुळे त्यातली काय निवड करावी ते मला कळत नाहीये, म्हणजे मी गोंधळून गेलेला आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये तो विनंती करायला सुरुवात करतो की जे कल्याणकारी असेल, माझ्यासाठी जे कल्याणकारी असेल ते एक काय असेल ते निश्चित तू मला सांग. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये तो म्हणतो की मी तुझा शिष्य म्हणून तुला शरण आलेलो आहे आणि तू मला आता उपदेश कर. आणि या 3 आणि 4 या ओळींमध्ये त्यांनी जी विनंती केली आहे तिथून खरं म्हणजे गीतेची उत्पत्ती इथे ठरली की आता गीता ही जन्माला येणार. आणि आपण बघितलं की गीतेचा उद्दिष्ट जरी खूप उदात्त असलं तरी त्या उदात्त पातळीवरती आता या क्षणाला अर्जुन नाहीये. तो फक्त आपली अस्वस्थता मानसिक कमी करण्यासाठी किंवा आपल्या शोकातनं काही करून बाहेर पडण्यासाठी म्हणून तो श्रीकृष्णाला शरण गेलेला आहे. म्हणजे त्याचा शिष्यभाव हा खरा आहे, पण आत्मज्ञानाची प्राप्ती हे अजून त्याचं उद्दिष्ट त्याला दिसलेलं नाहीये. त्याला आपली अस्वस्थता कमी करायची. आणि मग अर्जुनाचा हा भाव व्यक्त करणाऱ्या ज्ञानेश्वरी मधल्या आपण काही ओव्या पाहिल्या की त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला वाटतं की हा खरंच किती शरण गेलाय बरं. आणि मग एक ओवी अशी येते की जिथे तो श्रीकृष्णाला थोडस शहाणपण शिकवल्यासारखं दिसून येतं. ती फक्त ओवी वाचू आपण. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते जड करी पुरुषोत्तमा सांग आता. इथे त्याची शरणागती थोडी बाजूला ठेवली आणि गुरुशी बोलतोय असं तो बोलत नाहीये. आणि झडकर या शब्दाने त्याच्या मनातला जो उतावळेपणा आणि त्याला जी घाई झाली, कशाची घाई झाली त्याला, की कसा मी बरोबर आहे, माझ्या भावना कशा बरोबर आहेत, हे एकदा श्रीकृष्णाने पण त्याच्या तोंडून सांगणार. हे अप्रुव्हल त्याला झटकन हवंय, हे एक आहे. आणि धर्माच्या विरुद्ध नसेल असं जर तू आम्हाला सांगितलं तरच मी ऐकेन, असा कुठेतरी एक भाव आहे. म्हणजे श्रीकृष्णापेक्षा आपल्याला जास्त कळतंय असं त्याच्या बोलण्यातलं डोकावतंय. तर तसं म्हणायचं नसेल, पण तसं वाटतंय त्याच्या शब्दामुळे. म्हणजे तो श्रीकृष्णाला अजूनही गुरु मानण्यापेक्षा मित्रच जास्त मानतोय. म्हणून या श्लोकापासून शिष्यपणाची भूमिका त्याची सुरुवात म्हणजे रुजायला सुरुवात झाली, पण ती अजून पूर्ण विकसित नाही झालेली. फक्त शिष्यत्वाची सुरुवात झालेली आहे या 7व्या श्लोकामध्ये. आता 8व्या श्लोकामध्ये आणि अजूनही श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केलेली नाहीये, पण त्याचा उतावळेपणा एवढा आहे की आता खरं तर शिष्यस्तेहम शाधी माम त्वं प्रपन्नम अशी कबुली दिल्यानंतर त्यांनी थोडं सबुरीने घ्यायला हवं, थोडं थांबायला हवं की आता काय सांगतायत गुरुच्याच ठिकाणी असलेले श्रीकृष्ण. पण त्याच्या उलघालीमुळे तो तरीही श्रीकृष्णांना बोलायला चान्स द्यायच्या आधीच तो काहीतरी बोलून जातो. ते 8व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. नहि प्रपश्यामि समापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नवृत्तं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. या श्लोकात तो काय म्हणतो की माझ्या सगळ्या इंद्रियांना शोषवणारा हा जो शोक आहे तो दूर करेल असा कुठला उपाय मला दिसत नाहीये. आणि त्याच्या आधी तो एक महत्वाचा म्हणतो की मला संपूर्ण राज्य जरी मिळालं आणि अगदी देवांचं जरी आधिपत्य मला मिळालं तरी सुद्धा माझा हा शोक दूर होणार नाहीये. आणि तो शोक कशाने दूर होईल तो उपायही मला दिसत नाहीये असं तो म्हणतो.
आता इथे आपण बघितलं होतं ज्ञानेश्वरी मधल्या वेगळ्या वेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून की त्याच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या भावनांचे तरंग लाटा अशा येत आहेत. सुरुवातीला स्वजनांच्या प्रीतीची लाट आली, मग युद्ध करू नये अशा विचारांच्या बऱ्याच बऱ्याच लाटा आल्या. मग मध्येच श्रीकृष्णाला शरण जावं असं वाटलं, श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याच्याकडेच त्यालाच उपाय विचारावा अशी एक जबरदस्त लाट आली. पण तीही थोडाच वेळ टिकली. म्हणजे जणू काही थोडाच वेळ तो त्या भ्रांतीतनं बाहेर आला होता आणि पुढची लाट आल्यानंतर तो पुन्हा एकदा भ्रांतीत गेला. आणि तिथे असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन होतं की ही जी त्याची मोठी उर्मी आहे, आता श्रीकृष्णाला शरण जावं ह्या भावनिक लाटेनंतरची कुठली लाट आली होती? भीष्म आणि द्रोण यांच्या विषयीचं प्रेम पुन्हा उफाळून आलेलं आहे. तर ही लाट म्हणजे नुसती लाट नसून त्याला महामोहरूपी काळ सर्पानी जणू काही त्याच्या हृदयाला दंश केलाय, अशी एक उपमा दिलेली आहे. पण लागलीच पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की जरी हा कालसर्प असला आणि त्याचं विष खूप जहाल असलं तरी समोर तो विष जो दृष्टीने सुद्धा उतरवू शकेल एवढा महासमर्थ गारुडी श्रीहरी तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे या विषाची काही मात्रा चालणार नाही. मग दुःख जर्जर झालेल्या अर्जुनाचं थोडंसं वर्णन त्यांनी केलं. त्याला तापलेल्या पर्वताची उपमा दिलेली आहे. आधीच ग्रीष्म ऋतूतल्या उन्हाने तापलाय आणि त्याच्यात पुन्हा वणवा, म्हणजे तो किती शोकाने तापलेला आहे, त्याची परिसीमा झालेली आहे ती दाखवली आहे. आणि मग त्याला शांत करण्यासाठी घननीळ असे एखाद्या म्हणजे पावसाच्या मेघाप्रमाणे मेघश्याम असलेले श्रीहरी आपल्या उपदेशाची आता वर्षाव त्याच्यावर करणार आहे. आणि मग तो तप्त झालेला अर्जुन रूपी पर्वत हा आता शांत होईल. आणि नुसताच निवेल असं नाही, फक्त टेम्परेचर खाली येईल असं नाही, तर त्याच्यामध्ये ज्ञानबीज सुद्धा नवीन त्याचे अंकुर फुटतील आणि मग त्याला ज्ञानाचं सौंदर्य प्राप्त होईल. अशी अतिशय सुंदर वर्णन हे ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाचं केलेले, अर्जुनाच्या सगळ्या संतप्त शोक संतप्त अवस्थेचा. आता पुढे 9वा श्लोक. गीता वाचलीस का? हा, 9वा श्लोक वाच. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्येति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. इथे आता अर्जुन बोलायचा थांबलाय आणि संजय त्याचं वर्णन करतो की एवढं बोलून तो गुडाकेश श्रीकृष्णाला एवढं बोलून आता मी लढणार नाही असं सांगून तो गप्प बसलेला आहे. इथे हे जे श्लोकाच्या शेवटी आलेलं अव्यय आहे त्याचा आपण 2 अर्थ बघितले. एक आश्चर्य की अर्जुनासारखा योद्धा लढणार नाही असं म्हणतोय, हे केवढं मोठं आश्चर्य आहे. आणि हे आश्चर्य जसं आपल्याला वाटतंय तसं श्रीकृष्णालाही वाटतंय असं ज्ञानेश्वरीतल्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. आणि स्पष्टता की त्यांनी आता स्पष्ट सांगितलं. इथे आपला युद्ध निवृत्तीचा जो 5वा टप्पा आहे तो आता पूर्ण झाला आणि उपदेश कर असं सांगून तो शरण गेला आणि मग गप्प बसला. आता इथे तूष्णीम बभूवः म्हणजे तो गप्प बसला. तर इथे गप्प बसण्यामध्ये पण जे 2 फरक आहेत ते आपण बघितले होते की काही लोक अडमुठेपणाने गप्प बसतात की आता आम्ही आमचं सगळं सांगून झालं आणि तुम्ही काय बोलाल ते आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, आम्हाला काही ऐकायचं नाही. पण अर्जुनाच्या गप्प बसण्यामध्ये तो अडमुठेपणा नव्हता. त्याला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मला आता जे सांगायचं ते मी सगळं सांगितलं. तो ऐकायला तयार होता कारण त्याचा विरोध श्रीकृष्णाला नव्हता. त्याने विरोध अर्जुनाने कधीही श्रीकृष्णाला दुय्यम लेखलेलं नाहीये. जे त्याचा आधी आपण म्हटलं की तो बोलला झटपटकन सांग वगैरे म्हणला, हे अनवधानाने झालेले. जाणीवपूर्वक त्यांनी श्रीकृष्णाला कधीच दुय्यम स्थान दिलेलं नाही. त्याला ते ऐकायचंच आहे. हा एक भाग. आणि याच्यामध्ये ऋषिकेश, गुडाकेश आणि गोविंद असे 3 आपण वेगळे वेगळे अर्थ. ऋषिकेश आणि गुडाकेश तर आपण आधीपासून पाहिलेलेच आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी आणि गुडाकेश म्हणजे निद्रेचा स्वामी. निद्रेचा स्वामी किंवा गुडाकेश या विशेषणाने अर्जुनाचा सतत असलेला सावधपणा. जो निद्रेत सुद्धा सावध आहे तो जागृतावस्थेत तर असणारच. आणि इथे सुद्धा तो मोहनिद्रेत जरी पडलेला असला तरी त्यांनी
आपण आपल्याला मोह झालाय हे त्याला माहितीये आणि हे त्यांनी श्रीकृष्णाशी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, उघडपणे. काही लप्पाछप्पी केलेली नाहीये. हाही त्यांनी एक सावधगिरीच घेतल्यासारखं आहे. कारण त्यामुळे श्रीकृष्ण त्याला आता योग्य प्रकारे मदत करू शकेल. आणि तो जो श्रीकृष्ण ऋषिकेश आहे, तो अर्जुनाच्या इंद्रियांना सुद्धा ताळ्यावर आणणारच आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. गोविंदामध्ये गो शब्दाचे वेगळे वेगळे आपण अर्थ बघितले होते. गो म्हणजे वेद, गो म्हणजे पृथ्वी आणि गो म्हणजे इंद्रिय, असे ते 3 अर्थ होते. आणि गो म्हणजे वेद जेव्हा म्हणतात तेव्हा आपण वेदांत वाक्यामुळे ज्याला प्राप्त करता येतं, म्हणजे ज्याला समजून घेता येतं, तो गोविंद. गो म्हणजे पृथ्वी. इथे वराह अवताराचा संदर्भ होता आणि त्या अवतारामध्ये हिरण्याक्षाने जी पृथ्वी समुद्रात बुडवून ठेवलेली, लपवून ठेवलेली असते, ती वराह रूपाने विष्णू बाहेर काढतो, हा संदर्भ होता. आणि गो म्हणजे इंद्रिय. इथं इंद्रिय ताब्यात ठेवणारा तो गोविंद. अर्जुनाची इंद्रिय आता ताब्यात आणणार आहे तो. भगवंतांनी त्याला ताळ्यावर आणायचं काम घेतलेलंच आहे आणि त्याच्यासाठी आता उपदेश करायला भगवंत सुरुवात करणार आहेत आणि उपदेश करण्यासाठी ते पुढे सरसावतायत. असा पुढचा 10वा श्लोक. 10वा श्लोक. तमुवाच ऋषिकेश रहसन्निव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. आता ह्याचा अर्थ आहे की हे भरतवंशी राजा, इथे भारत हे जे संबोधन आहे ते धृतराष्ट्रासाठी वापरलेलं आहे. उभयोः सेनयोः मध्ये विषीदंतम तम, त्या उभय सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला ऋषिकेशः प्रहसन इव इदम वचः उवाच. ऋषिकेश श्रीकृष्ण प्रहसन इव हसल्यासारखं करून हे वचन बोलले, हे म्हणाले. जे म्हणले ते ऍक्च्युअली 11व्या श्लोकापासून सुरू म्हणाले. इथे आपण बघितलं होतं की प्रहसन इव आणि विषीदंत अशा 2 विशेषणांनी, प्रहसन ऋषिकेशः आणि विषीदंतम अर्जुनम. अर्जुनाचं विशेषण विषीदंत हे आहे. विषीदंत म्हणजे विषाद पावलेला किंवा खेद करणारा, दुःख करणारा. इथे त्या दोघांच्या परस्पर मनोविरोधी भूमिका आपण बघितल्या होत्या की एक शोकमग्न बसलाय आणि दुसरा थोडासा हसून, म्हणजे तो लाईट मोड मध्ये आहे आणि हा अगदी दुःखात बुडून गेलेला आहे. एक जण कर्तव्यापेक्षा भावनेला महत्व जास्त देतोय आणि श्रीकृष्ण कर्तव्यच कसं भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे हे जीव तोडून सांगतोय. अर्जुन आपल्या वीरभूमिकेपासून ढळलेला आहे, म्हणजे च्युत झालेला आहे आणि श्रीकृष्ण हा अच्युत आहे. एक जण म्हणजे अर्जुन मोहातून उद्भवलेल्या मानसिक द्वंद्वामुळे अगदी टोकाचा निर्णय घेऊन बसलेला आहे आणि श्रीकृष्ण तितकाच स्थिर आहे. त्याला निर्णय घेण्याचीच गरज वाटत नाही, कारण निर्णय झालेला आहे. त्या निर्णयापासून तो मुळात ढळलेलाच नाही, त्यामुळे तो अत्यंत स्थिर आहे. ऐकणारा उद्विग्न आहे आणि सांगणारा हसतमुख आहे. हेही आपण बघितलं होतं की जेव्हा एखाद्या शोकमग्न माणसाला उपदेश करायचा असेल तर सांगणाऱ्यांनी आधी खूप शांत आणि प्रसन्न असण्याची गरज आहे, तर तो त्याच्या दुःखापासून बाजूला राहून त्याला त्या दुःखात हात देऊ शकेल. आपण बरेच वेळा काय करतो, आपल्या विशेषतः बायका जेव्हा मैत्रिणी बोलतात, एक जण दुसरीला काहीतरी दुःख सांगत असते, तेव्हा आपण त्या दुसऱ्याच्या दुःखामध्ये इतके वाहवत जातो की आपण त्याच्यापासून निराळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, हो बाई तुझं बरोबर, तू खरंच दुःखी आहेस, अगं तू दुःखी नाहीयेस, तू दुःख बाजूला ठेव, हे सांगण्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपणच त्या दुःखात बुडालेलो असतो. त्यामुळे श्रीकृष्णाचं हे जे वर्तन आहे, प्रसन्न हास्य ठेवून पूर्ण तटस्थपणे तो अर्जुनाला आता हात देऊन बाहेर काढणार आहे. आता इथे प्रहसन इव हा या श्लोकातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे आणि तो का हसला असावा असं वेगवेगळे त्याच्यावर विचार करण्यात आलेले, की श्रीकृष्णाने नेमकं काय भूमिकेतून त्याच्या चेहऱ्यावर हे हास्य आलं असेल. आणि आता बोलण्यापूर्वी श्रीकृष्णाच्या मनामध्ये अर्जुनाविषयी काय काय विचार आले असतील हे अर्थातच आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये छान कळणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मधली 84 ते 90 या ओव्या आता मी वाचत म्हणजे एक एक ओवी वाचून त्याचा अर्थ सांगणार आहे, पण त्या खूप सुंदर आहेत. 84व्या ओव्यामध्ये काय म्हटलंय, मग आपुला चित्ती म्हणे एक हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. आता भगवंत आपल्या मनाशीच म्हणतायत
की अरे या वेड्या अर्जुनाने हे काय म्हणलंय, आपण काय करावं हे त्याला अजिबात कळत नाहीये. अर्जुन सर्वथा काही नेणे, नेणे म्हणजे जाणत नाही, जाणे म्हणजे जाणतो आणि जाणेच्या अपोजिट नेणे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. आता काय केलं असता आणि जो धीर सोडलेला आहे हा परत ह्याचा धीर गोळा होईल आणि हा धीर धरेल आणि जरा शांत ऐकेल, ह्याचा ते विचार करतायत. त्याला उपमा काय दिली आहे, ते भूतखेत काढणारे जे मांत्रिक असतात ना, ते मांत्रिक असा अंदाज घेतात आधी की आता हे भूत कुठला मंत्र घातला असता उतरेल बरं. तसं जणू काही श्रीकृष्ण विचार करतायत की हे विषादाचं भूत, स्वजनांच्या प्रेमाचं जे भूत याच्या अंगात संचारलंय, हे काय कुठला मंत्र घातला असता हे भूत उतरेल. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, वैद्य सूची निरवधी, अमृतासम दिव्य औषधी निदानीची. अजून एक उपमा दिली की रोगग्रस्त जेव्हा पेशंटला बघायला धन्वंतरी वैद्य जातो आणि त्याला कळतं की हालत खूप खराब आहे आणि आता झटपट काहीतरी उपाय करायला पाहिजे, आणि त्याला जेव्हा त्याचं निदान होऊन औषध काय आहे हे लक्षात येतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू येईल, हा सापडलं औषध, आता उपाय करतोच. तसं थोडस त्याला अमृतासम दिव्य औषधी त्याला सापडलेली आहे, आता काय केलं असतं हे भूत ताब्यात येईल आणि हा रोग बरा होईल याचा, म्हणून त्याला हसू आलं असेल. असं एक कारण ज्ञानेश्वरांनी इथे दिलंय. पैसे विवरी तू असते श्री अनंतू, तया दोही सैन्य आतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडली. असे ते दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभं राहून विचार करतायत, मनातल्या मनात खल करतायत की जे केलं असता आता हा एकदाचा ह्याचा भ्रम दूर होईल आणि हा ताळ्यावर येईल, असं मी काय करू. आणि म्हणून ते पुढच्या आवीत काय डिसिजन घेतात, ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आती. त्यांनी ठरवलं आता हे नरमाईने बोलून काही उपयोग होणार नाही, थोडस कडक भाषा वापरायला पाहिजे, आता आपण याला रागावूनच बोलूया, असा त्यांचा निर्णय होतो. पण हा जो त्यांचा राग आहे तो कसा आहे, तो आईसारखा आहे. आई जशी मुलाला रागावते त्याच्यात राग कमी आणि माया जास्त असते, तशीच मातेच्या कोपी थोकुले म्हणजे मातेच्या रागामध्ये जशी माया झाकलेली असते तशी त्यांच्या अंतरंगातली माया झाकलेली आहे. आणि ते वरवर त्याला आता रागवणार आहे, थोडासा त्याचा खरपूस समाचार घेणार आहे की औषधाची या कडू वाटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. अजून एक उपमा दिली, म्हणजे पहिली आईच्या रागाची उपमा दिली त्यांच्या रागवण्याला, दुसरी औषधाचा कडवटपणा हा कसा वरवर असतो, घेताना जरी औषध कडू लागलं तरी त्याचे परिणाम हे अत्यंत मधुर असतात आणि खूप हितकारी असतात. तसा हा ते आज कोप दाखवणार आहेत किंवा क्रोध करणार आहेत अर्जुनावरती, तो दूरगामी पाहिलेला असता त्यांच्या अर्जुनाच्या हिताचाच असणार. म्हणून शेवटी दगवद्या म्हणतात, तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. म्हणजे श्रीकृष्णांची वरून भासण्यात जरी पाण उतारा करणारी म्हणजे उपहास करणारी अशी जी वाक्य वाटली तरी ती आतमधून अत्यंत मधुर रसाने भरलेली आहेत, अशी वचनं बोलण्यास त्यांनी आता प्रारंभ केला. इथे प्रहास म्हणजे उपहास, उपहास केल्यामुळे काय होतं की अयोग्य वर्तनाबद्दल लाज वाटते त्या माणसाला. आता इथे अर्जुन हा मूळ क्षत्रिय प्रवृत्तीचा आहे आणि तो स्वेच्छेने युद्धाला तयार झालेला आहे. आता आपल्याशी तुल्यबल योद्धा कोण हे बघण्यासाठी तो दोन सैन्यांच्या मधोमध आलेला आहे आणि एकाएकी तो प्रस्तुत प्रसंगाला विसंगत असं वर्तन करतो. त्यामुळे त्याचा उपहास करण्यामुळे तो थोडा ताळ्यावर येतो का असं श्रीकृष्ण बघतायत आणि तो उपहास त्यांच्या हास्यामध्ये दडलेला आहे. जसं अर्जुनाचं वागणं हे क्षत्रियाच्या धर्माच्या पण विरोधात आहे, तसं तो शिष्य धर्माचीही तो विसंगतच वागतोय. आणि हे सुद्धा त्यांना उपहासाने हसून श्रीकृष्णाला अर्जुनाच्या लक्षात आणून घ्यायचे की अरे तू शिष्य वगैरे म्हणून मला माझ्या शरणी आलास खरा, शिष्य आहे असं म्हणलास, पण गुरुंनी काही सांगायच्या अगोदरच तू त्यांनाच धर्मज्ञानाचा उपदेश पण केलास आणि आपला न लढण्याचा निर्णयही कळवून टाकलास. मोठा अलौकिक शिष्यच दिसतोयस तू.
पण या शब्दातून व्यक्त होणाऱ्या उपहासाची जी धार आहे ना, ती त्या प्रहसन इव, त्या इव शब्दाने थोडी कमी केली. कारण उपहास जरी करत असले तरी उपहास करून त्याला लाज वाटावी हा वरवरचा उद्देश आहे. खरा उद्देश काय आहे? त्याच्यातला नित्यानित्य विवेक जागवायचा आहे. विवेक जो हरवलाय त्याच्या मनातनं तो इथे निर्माण करणं हा श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश आहे. त्यांना असं सांगायचं आहे की तू युद्धाची उपेक्षा जरी केलीस तरी मी करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. आणि हे त्याच्यात गळी उतरवायचं आहे की भूमिका आपली अर्जुनाला पटवायची. म्हणून ह्या सगळ्या उपदेशाची सुरुवात त्यामुळे थोडीशी हसून होणं हे योग्य आहे. आता अजून 2 कारणं आहेत की ज्याच्यासाठी श्रीकृष्ण हसले असतील. त्याच्यातलं एक असं काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या वरती मायेचा प्रभाव स्वतःहूनच टाकला आणि त्याला विषादयुक्त बनवलं. कारण का? कारण अर्जुन हा खूप सरळ मनाचा होता आणि भीष्म द्रोणांच्या बद्दल त्याच्या मनात पराकोटीची आदराची भावना होती. त्यामुळे प्रत्यक्ष लढायला लागताना एखाद्या निर्वाणीच्या प्रसंगात जर भीष्म द्रोण समोर येऊन यांनी गच खाल्ली तर ऐन लढाईमध्ये लढाई थांबवता येणार नाही आणि ह्याला मला त्याच्या त्या दुःखातनं बाहेर काढता येणार नाही अशी थोडीशी शंका श्रीकृष्णाला होती. त्यामुळे युद्धाला चांगलं तोंड फुटायच्या आधीच ह्याची वैचारिक बैठक आणि युद्धाचा निश्चय हा आपण पक्का करून घ्यावा. आणि म्हणून त्यांनीच ती माया त्याच्यावर टाकली होती. आणि आपल्या मायेनी अर्जुनासारखा शूरवीर योद्धा सुद्धा कसा गलित गात्र झालाय, कसा गडबडून गेलाय असं पाहूनही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल. असा एक काही विद्वानांचं असं मत आहे. आणि सगळ्यात त्यांनी हसण्याचं प्रमुख कारण म्हणजे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं जे वचन आश्वासन त्यांनी पुढे 4थ्या अध्यायात दिलेलं आहे. तर त्यांच्या अवतार कार्याचं श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचं एक महत्वाचं प्रयोजन हे गीताशास्त्र सांगून सगळ्याच मानवांचं कल्याण करणं हे होतं. आणि एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या सामर्थ्याच्या पूर्ण जाणीवेतून एखादं उत्तुंग भव्य दिव्य असं गोष्ट करायला सुरुवात करते किंवा त्याचं पहिली जी ऍक्शन असते ती अत्यंत प्रसन्न हास्याने असते. कारण त्याला पूर्ण आत्मविश्वास असतो आणि आपण जी कृती करतोय त्याचे किती चांगले परिणाम होणार आहेत ह्याचीही एक त्याच्या मनामध्ये खात्री असते आणि त्याच्यामुळे तो प्रसन्न हसतो. आता ही धर्मसंस्थापना गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी कशी केली? आता त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये यज्ञ यागादी क्रियांना खूप अवास्तव महत्व आलेलं होतं. त्यामुळे कर्मकांड नको तेवढं भोकाळलेलं होतं आणि स्वर्ग सुख, मग स्वर्गामधल्या काय काय सुख सोयी आणि त्या सुखांच्या कल्पना त्याच्यासाठी करायचे यज्ञ ह्याच्यामध्ये लोक मग्न झाले होते. म्हणजे एका दृष्टीने धर्माच्या नावाखाली भोगवादच भोकाळलेला होता हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलेलं होतं. आणि दुसरं टोक होतं म्हणजे आपली कर्म सगळी सोडून द्यायची, भगवी वस्त्र परिधान करायची आणि रानात जाऊन राहायचं. अशी 2 टोकाची, एक अतिकर्म करणारे आणि एक सगळी कर्म सोडून संन्यास घेणारे. आणि श्रीकृष्णांना हे मध्य गाठायचं होतं की सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या संसारी माणसांनी सुद्धा आपलं जीवन कसं आदर्श जगलं पाहिजे म्हणजे त्यांचा उद्धार होईल ह्याच्यासाठी गीता सांगण्यात आली. आणि म्हणून त्यांनी काय काय सांगितलंय गीतेच्या माध्यमातून आता आपण एक लिस्ट करूया. पहिलं त्यांनी सांगितलं की जीवनाभिमुख होऊन म्हणजे जीवन सोडायचं नाही, जीवन जगता जगताच करायचंय काय, स्वधर्म आणि आपलं कर्तव्य हे योग्य रीतीने पार पाडायचं आहे आणि असं करणं हाच यज्ञ आहे. ही पहिली गोष्ट त्यांना गीतेच्या माध्यमातून मांडायची होती. आणि दुसरं हे करता करता ही आपण जे आपलं काम करतोय ते सर्वात्मक ईश्वराची पूजा आहे असा भाव मनात ठेवून आपलं काम करायचंय ही दुसरी गोष्ट सांगायची होती. आणि तिसरी जीवसेवेलाच शिवपूजेचा मान मिळायला हवा. म्हणजे मूर्तीतल्या परमेश्वराची पूजा करणं म्हणजेच पूजा असं नाही, तर जीवांमध्ये सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्येच ईश्वर आहे. त्यामुळे जीवांना मदत करणं, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हीच गोष्ट इथे म्हणायची की जीवसेवा म्हणजेच शिवपूजा.
किंवा ईश्वराची पूजा असा भाव असावा. चौथं, ईश्वराची आराधना ही अंतर्यामी ध्यान करून कशी करावी, हा चौथा मुद्दा त्यांना सांगायचा होता. त्याच्यानंतर ज्ञान, भक्ती आणि शांती यांचं स्वरूप काय, ही पाचवी गोष्ट सांगायची होती. आणि आपल्याला ईश्वरानुभव आपल्या आतच कसा घेता येतो, म्हणजे जसा बाहेर ईश्वर आहे सृष्टीतल्या प्रत्येक घटकात, तसा तो आपल्यामध्येही कसा आहे. स्वतःच्या आतला ईश्वरत्व त्याची जाणीव करून घेणं, त्याची ओळख करून घेणं, असाही गीतेचा एक उद्दिष्ट आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे भक्ती, योग आणि ज्ञान यांचा समन्वय कसा जीवनामध्ये साधता येईल. वाटताना हे तीन वेगळे वेगळे वाटतात, पण त्यांचं अंतिम गंतव्य किंवा अंतिम ध्येय एकच आहे. मग त्यांचं म्हणजे त्यांचा योग्य वापर करून तिन्ही साधनांचा कसं आपल्याला पुढे जाता येईल. आणि एवढं सगळं केल्यानंतर प्रत्येकाला परिपूर्णतेचा ध्यास असतो. आपली सगळी बरीचशी दुःख असतात ती अपूर्णतेतून आलेली असतात. आपल्याला काहीतरी कुठेतरी कमी आहे असं वाटत असतं आणि ती कमी पूर्ण करण्यासाठी आपण कर्म करत असतो. पण ती कमी पूर्ण होत नाही, कारण आपण चुकीचं कर्म करतो. कारण आपल्या धारणा चुकीच्या आहेत. सुख चुकीच्या ठिकाणी शोधलं जातं. म्हणून आत्मपरिपूर्णता प्राप्त करून घेण्याचं रहस्य हे पण प्रकट करून गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर एवढ्या ही एक मला वाटतं 5-6 झाली असतील ना. 5-6 हे सगळे 8 ही उद्दिष्ट आहेत आणि ही सगळी धर्म संस्थापना करण्याच्याच जणू काही कामी आता भगवंत सरसावून पुढे येत आहेत. म्हणून हा श्लोक खूप महत्वाचा होता आणि यातलं प्रहसन किंवा ह्या एका त्याच्यामधून कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता इथे आपलं पहिलं दुसऱ्या अध्यायातलं 1 ते 10 मधलं प्रकरण संपलं. आता दुसऱ्या अध्यायाची मी एक जनरल रूपरेषा सांगणार आहे. आधी म्हणजे पुढचा 11वा श्लोक आपण सुरू करण्यापूर्वी खूप वेगळे वेगळे विचार ह्याच्यामध्ये मांडले, वेगवेगळे विषय, आणि म्हणून त्याची रूपरेषा सांगावी असं मला वाटलं. त्यात पहिला जो भाग आहे तो आता आपण कम्प्लीट केला 1 ते 10. त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायातली जी कथा आहे त्याला जोडून युद्ध निवृत्तीचा 5वा टप्पा अर्जुनाचा पूर्ण झाला. मग अर्जुनाने शिष्य म्हणून श्रीकृष्णाला शरण जाऊन उपदेश करायची विनंती केली आणि कृष्णाने ते मान्य करून आता तो बोलणार. इथपर्यंत पहिले 10 श्लोक झाले. आता पुढे जे आहेत 11 ते 30 हा एक मोठा आणि जड टप्पा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सांख्य तत्वज्ञानाच्या कन्सेप्ट, संकल्पना ह्या सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तो खूप या अध्यायाचा एक दैदिप्यमान किंवा तेजस्वी असा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो 31 ते 38 या श्लोकांचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्जुनाला स्वधर्म म्हणून युद्ध करण्याचं आवाहन श्रीकृष्णाने केलेलं आहे. हा थोडासा लाईट भाग आहे. म्हणजे आपण असं बघतो की खूप एखाद्या पिक्चर मध्ये खूप त्रासदायक प्रसंग झाले की एखादा विनोदी हलका फुलका प्रसंग टाकतात आणि जरा टोन डाऊन करण्याचा प्रयत्न करतात. तसं थोडस इथे वाटतं. 31 ते 38 मध्ये थोडं हलकं फुलकं म्हणजे तत्वज्ञानात जरा खाली उतरून रोजच्या जीवनामधल्या विचार मांडण्याचा प्रयत्न. मग 39 ते 53 मध्ये पुन्हा तत्वज्ञान सुरू होतं. तिथे बुद्धियोग हा महत्वाचा विषय मांडलेला आहे. तर बुद्धियोग म्हणजे काय, तर ईश्वराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं इथपासून ते समाधी अवस्थेमध्ये ईश्वराची आपण एकरूप झालो, आपण म्हणजे साधक. हा जो पूर्ण प्रवास आहे तो सगळा पूर्ण प्रवास या 39 ते 53 मध्ये मांडलाय आणि ह्यालाच बुद्धियोग असं म्हणलंय, ज्याच्यामध्ये थोडा कर्मयोग येतो, उपासना म्हणजे भक्तियोग येतो आणि ध्यानयोगाचा सुद्धा काही त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. अशा या सगळ्यांचा मिळून बुद्धियोग झालेला आहे आणि त्या बुद्धियोगाचं प्रतिपादन किंवा विश्लेषण हे 39 ते 53 मध्ये. तर हे सांगून झालं की पुन्हा एक अत्यंत महत्वाचा भाग येतो, श्लोक 54 ते 72 स्थितप्रज्ञाची लक्षणे. म्हणजे ज्यांनी हा बुद्धियोग आचरणात आणलेला आहे, पूर्णपणे अनुभवाला आलेला आहे ज्याच्या, तो योगी कसा असतो तर स्थितप्रज्ञ आणि त्या अवस्थेपर्यंत जाऊ पाहणारे साधक, या दोघांचंही दर्शन, त्यांनी कसं वागावं, स्थितप्रज्ञ कसा वागतो
याच्यामध्ये ज्याला स्थितप्रज्ञ व्हायचंय त्यांनी कसं वागावं अशाही सूचना मिळतातच इनडायरेक्टली. असा तो भाग शेवटचा आहे की जो खरोखरी हायलाइट आहे, म्हणजे हाय पॉइंट आहे दुसऱ्या अध्यायाचा. आणि तो आपल्याला ऐकताना तर ते चित्त आकर्षून घेणारा किंवा मन खिळवून ठेवणारा तर आहेच, पण आपणही चैतन्य तत्वाची अनुभूती घ्यावी अशी प्रेरणा सुद्धा आपल्याला हा भाग नक्कीच देतो. त्यामुळे अशी ही 72 श्लोकांची जे विभाजन आहे ती एकंदर 5 भागामध्ये झालेली, त्याची ही रूपरेषा. आता आपण 11व्या श्लोकाला सुरुवात करूया. वाचू. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. आधी हे वाचते, पदच्छेद करून वाचूया. अशोच्यान अन्वशोचः त्वं प्रज्ञावादां च भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडिताः. आता भगवान काय म्हणतायत? त्वं अशोच्यान अन्वशोचः, पहिलं वाक्य. अशोच्य, शोच्य म्हणजे शोक करण्यास योग्य आणि अशोच्य म्हणजे शोक करण्यास अयोग्य. ज्याचा शोक करू नये अशा गोष्टींबद्दल तू शोक करतोयस, पहिली चूक. आणि दुसरं काय? प्रज्ञावादान भाषसेच, आणि पांडित्याची भाषा करतोयस. ज्याच्याबद्दल शोक करायला नको त्याच्याविषयी शोक करतोयस आणि वर पांडित्याचीही भाषा करतोयस. पण पण हा इथे म्हटलेला नाहीये, पण तो म्हटलेला म्हणजे आपण अध्यारूप धरायचा त्याचा अर्थ. गतासून अगतासून च, गत असून, गतासून म्हणजे गेलेल्या गोष्टी, असून म्हणजे प्राण, त्याच्यामधून प्राण निघून गेले आहेत म्हणजे मेलेल्या व्यक्ती किंवा ज्याच्यातलं महत्व संपलेलं आहे अशा गोष्टी. अगतासून म्हणजे ज्याच्यातला प्राण गेलेला नाही, म्हणजे काय? प्राण अजून गेलेला नाही, म्हणजे कधीही जाऊ शकतो. ही शक्यता त्याच्यात सांगितलेली आहे. आतापर्यंत आहे, म्हणजे पुढे असणार आहे असं काही नाही. ज्यांच्यातला प्राण गेलेला आहे आणि ज्यांच्यातला प्राण गेलेला नाही अशा कुठल्याच गोष्टींबद्दल पंडिताः न अनुशोचन्ति, पंडित शोक करत नाहीत. पहिल्यांदा त्याला पकडलंय, त्याच्या चुका लक्षात आणून दिल्या आणि मग बरोबर काय आहे तेही सांगितलंय या श्लोकामध्ये. आता इथे 10व्या श्लोकात जो श्रीकृष्णाने उपहासाचा एक सूर पकडलेला होता की नाही, तो या श्लोकामध्ये अधिक जरा टोकदार झालाय, त्याला अजून थोडी धार आली आणि हे आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधून फार चांगलं लक्षात येईल. काय म्हणतात आता ज्ञानेश्वर महाराज ते बघू. ते जणू काही अर्जुनाचा खरपूस समाचारच घेत आहेत पहिल्या ओवीमध्ये. आता ही 92वी ओवी आहे. तू जाणता जरी तरी म्हणविसी, परी नेणी वेते न सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. मी तू स्वतःला शहाणा ज्ञानी समजतोयस, तरी नेणी वेते न सांडिसी. नेणी म्हणजे अज्ञान, पण अज्ञान मात्र तू सोडत नाहीये. नाही चालू आहे. 2 छोटे छोटे फुलके करायचे. आणि शिकवू म्हणू, आणि जर मी म्हटलं की तुला शिकवूयात, आता उपदेश कर म्हटल्यास तर शिकवूयात असं जर म्हणावं, तरी बोलीसी बहुसाल नीती, तर तूच आम्हाला मोठ्या नीतीच्या गोष्टी सांगतोयस. अशी पहिलीच 92वी ओवी. पुढे काय म्हणतात, त्याला एक उपमा दिली अर्जुनाला. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपणा तैसे दिसत असे. म्हणजे जातीचाच पहिला एक आंधळा माणूस आहे आणि त्यात त्याला वेड लागलाय, तर तो कसा वागेल? सैरा वैरा कुठली धावेल, इकडे तिकडे वेड्यासारखा वागेल. तसं तुझं झालंय की तू आधीच तुला ज्ञान स्वतःच नाही आणि सांगू म्हटलं तर तू उलट शिकवतोयस. तू आपण आपे तरी नेणसी, परी या कौरवा ते शोचू पाहासी,
हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तुला स्वतःचा आणि स्वतःच काय चाललंय हे कळत नाही. आपण करतोय ते योग्य अयोग्य, आणि वर तू कौरवांच्या विषयी दुःख करतोयस. ह्याचा मला मोठं आश्चर्यच वाटतंय की तुझं कसं काय आहे, याच्यातनं पुढे काय होणार. इथे आपण आपे तरी नेणसी म्हणजे तुला ते स्वतःचं खरं स्वरूप काय आहे, हे तू कोण आहेस हे न जाणता तू कौरवांबद्दल शोक करतोयस, आणि ही विस्मयाची गोष्ट आहे. तरी सांग पा अर्जुना, तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्व रचना ते लटके काही. इथे तर एकदम एक छडीच मारलीये अर्जुनाला. काय म्हणतात की तुला असं वाटतंय का की हे सगळं त्रिभुवन तुझ्यामुळेच चाललंय. की इथे अर्जुनाचा जो कर्तृत्व भाव वाढलेला आहे त्याच्यावरती एक सणसणीत छडी ओढलेली आहे की मी करीन, मी अमुक करीन, मी अमक्याला मारणार नाही, तमक्याला मारणार नाही. तुझं काय चाललंय, तू कोण आहेस, की याची खणखणीत जाणीव त्याला ते करून देत आहेत. की तुला असं वाटत असेल की हे त्रिभुवन सगळं तुझ्यामुळेच चाललंय, मग विश्वरचना करणारा कोणी वेगळं आहे आणि ती विश्वरचना अनादी आहे असं जे आतापर्यंत आपण ऐकत आलो ते खोटं आहे का? तूच एकटा खरा आहेस का? एथ समर्थू एक आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. कोणीतरी एक सृष्टीचा कर्ता आहे, क्रिएटर आहे, आणि त्यांनी सगळ्या प्राणी मात्रांची आणि विश्वाची रचना केलेली आहे असं ते सगळे बोलतायत. ते काय उगाच व्यर्थ पडबड चालली आहे का त्यांची? हो का सांप्रत ऐसे जागले, जे हे जन्मी तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले विचारी पा. म्हणजे मला तर असं वाटतंय तुझ्या वागण्यावरनं की हे सगळं सृष्टीला जन्मालाही तूच घातलायस, आणि तू त्याचा नाश केलास तरच त्याचा नाश होणार आहे. असं काही आहे का? तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातू न धरीसी चित्ती, तरी सांगे काही होती चिरंतन. तू ही भ्रमामुळे तुला हा अहंकार झालाय. सगळं काही तूच चालवतोय, सगळं काही तुझ्यावरतीच अवलंबून आहे, आणि तू जर यांचा घात केला नाहीस, तुला यांचा घात करायची इच्छा नाहीये हे तू सांगितलंस, म्हणून तू जर घात केला नाहीस तर यांचा घात कधीच होणार नाही आणि हे सगळे चिरंजीव होणार आहेत असं नाहीये. की तू एक वधिता आणि सगळे लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. की तू एकटाच मारणारा आहेस आणि तू मारल्यामुळे ह्या सगळे जण मरणार आहेत अशी तुझ्या मनात जी चित्तामध्ये भ्रांती निर्माण झालेली आहे ती तू सोडून दे. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांग मज. हे सगळं आधीपासूनच आहे, अनादि आहे. म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीमधचं चक्र हे कधी सुरू झालं हे कोणाला माहिती नाही, आणि हे असंच चक्र अनेक युगानुयुग पुढे चालू राहणार आहे. मग ह्याच्यामध्ये तू दुःख करावंस असं काय घडलं ते तू मला सांग. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. त्याला मूर्ख म्हटलंय चक्क ज्ञानेश्वरांनी. तू मूर्खपणा करतोयस, जे विचार करायला नको, जेव्हा जे विचार करायला नको तेव्हा ते तू विचार करतोयस, आणि आम्हालाच पुन्हा शहाणपण शिकवतोयस. काय म्हणायचं तुला? आणि मग शेवटची ओवी जी आहे ती म्हणजे ह्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीचं सार सांगितलं. देख विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होवय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणजे जे खरे विवेकी आहेत, म्हणजे नाही तर पंडित म्हणायचे, ते झाले गेले ही केवळ भ्रांती आहे, म्हणून त्या दोघांच्या बद्दलही शोक करत नाही. गतासून गतासूश्च नानु शोचंती पंडिता. आता या ओव्यांवरून आपल्याला कळतं की सुरुवातीलाच एकदम ज्ञान देण्याची आवश्यकता का पडली. अर्जुनाला स्वतःच्या आत्मस्वरूपाचं संपूर्ण अज्ञान आहे, आणि त्यामुळे तो सगळं कर्तृत्व भोक्तृत्व हे स्वतःवरती ओढवून घेतोय, आणि आपल्या कर्तव्याविषयी त्याला जो भ्रम झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो दुःख सागरामध्ये अगदी बुडून गेलेला आहे, तर त्याला त्याच्या या विचित्र स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याचा जो विषाद रूपी त्याची समस्या आहे त्याच्या मुळाशीच घाव घालण्याची गरज आहे. आणि म्हणून तसंच करायचं वासुदेव कृष्णाने ठरवलं की ह्या अज्ञान ही मूळ समस्या आहे, त्याच्यावरती जर घाव घालायचा असेल तर तो ज्ञानाच्या कुऱ्हाडीनेच घालायला पाहिजे.
आणि म्हणून आत्मज्ञानाखेरीज दुसरा आता तरणोपाय नाही. त्याला तातडीने आत्मज्ञानाचा कडूडोस गळी उतरवल्याशिवाय हा काही ताळ्यावर येणार नाही. आणि हे सुरुवातीलाच ज्ञान का याचं कारण दिलेलं आहे आद्य शंकराचार्यांनी. शंकर भाष्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की त्याला नितांत गरज होती आणि आत्मज्ञानाचीच नितांत गरज. जे इमर्जन्सी मध्ये जे आपण करतो ना, पटकन सलाईन लावून सगळी सलाईनच्या माध्यमातून औषध त्याच्या नसांमध्ये रक्तामध्ये पोचवणं, तितक्या तातडीने हे करण्याची गरज होती. आता झालंय काय त्याच्यामुळे की हे महान आणि पारलौकिक ज्ञान हे एकाएकी असं अंगावर अर्जुनाच्या कोसळल्यामुळे जणू काही त्याच्या समोर एक मोठा अनपेक्षित असा स्फोटच झालाय आणि त्यामुळे तो हादरून गेलेला आहे. आता स्वामी चिन्मयानंदांनी ह्याचं वर्णन फार मजेशीर केलंय. त्यांना असं वाटतंय की श्रीकृष्णाने जणू काही अर्जुनाच्या विषाद रोगावर वापरलेली ही एक सायकोफिजिकल शॉक थेरपी होती. त्याला एकदम शॉकच दिला बराच. त्याच्यामुळे ती मात्रा त्याला लागू पडली. त्या शॉकमुळे तो भानावर आला. त्याचा जो काही विषादात जो बुडून गेला होता तो, आणि ती मात्रा त्याला लागू पडली असं पुढे आपल्याला लक्षात येतं. आणि तिसरे विद्वान गुरुदेव रानडे यांचं असं एक मत आहे की भगवद्गीता ही कशाच काय आहे, म्हणजे भगवद्गीतेचा मुख्य विषय काय आहे तर ईश्वरी साक्षात्कार घडावा यासाठीचं तत्वज्ञान, म्हणजे फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. आता ज्या तत्वाच्या साक्षात्काराचा मार्ग गीतेत सांगितलेला आहे त्या तत्वाचं नेमकं स्वरूप काय आहे हे सुरुवातीलाच सांगायला पाहिजे. ते नंतर सांगून काही उपयोग नाही. काय अचीव्ह करायचंय का हे सगळ्या संकल्पना सुरुवातीलाच जर सांगितल्या, स्पष्ट सांगितल्या गेल्या तर त्या साक्षात्कारापर्यंत जाण्याचा मार्ग हा योग्य दिशेने तो प्रवास घडेल. आणि याही दृष्टीने म्हणजे अशा 3 आपण कारण बघितली की त्याच्यासाठी एकतर अर्जुनाला शॉक ट्रीटमेंटची पण थोडी आवश्यकता होती आणि त्याला पुढे जे ज्ञान द्यायचंय त्याच्या मूळ संकल्पना त्याच्या सुरुवातीला स्पष्ट करणं आवश्यक होतं. म्हणून हे ज्ञानपर श्लोक हे उपदेशाच्या अगदी सुरुवातीलाच सांगितलेले गेलेले आहेत. आता या श्लोकामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय ते आपण बघू. पहिल्या वळीत काय म्हणलंय, अशोच्या नन्व शोचस्तम प्रज्ञावादांश्च भाषसे. त्याच्याविषयी शोक करणं योग्य नाही. त्याविषयी आता इथे काय कशाविषयी, भीष्म द्रोणांना मारावं लागणार आणि ते मृत्युमुखी पडणार ह्याच्याविषयी तू शोक करतोयस. आणि प्रज्ञावादांश्च भाषसे, पुन्हा पांडित्याच्या गप्पा करतोयस. म्हणजे इथे त्याच्या वागण्यातली आणि बोलण्यातली विसंगती ही पहिली मी पॉइंट आउट केलेली आहे. पण तुला जरी वाटत असलं की तू फार ज्ञानी आहेस, पण खरे पंडित असं वागत नाहीत बरं. मग खरे पंडित कसे वागतात तर ते गेलेल्या आणि अस्तित्वात असलेल्या कशाचाच शोक करत नाही. असं लागलीच त्याचं कारण दुसऱ्या ओळीत सांगितलं की हे खऱ्या पंडितांचं लक्षण आहे, म्हणजे तुझ्यात नाहीये. त्यामुळे तुला जरी वाटत असलं तू ज्ञानी आहेस तरी तुझं ज्ञान कमी पडतंय. आता इथे पंडित कोणाला म्हणतात हे आपण बघूया. पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी, आणि अशी आत्मविषयक बुद्धी ज्याला इत म्हणजे प्राप्त झालेली आहे तो म्हणजे पंडित. आणि ज्यालाही आत्मविषयक बुद्धी प्राप्त झालेली आहे त्याची आत्मबुद्धी जागृत असते आणि त्याच्यामुळे त्याचा आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक, काय नित्य आहे काय अनित्य आहे हा विवेक संपूर्णपणे जागृत असतो. आता पुढे गतासून आणि अगतासून हे 2 महत्वाचे शब्द येतात. गतासून म्हणजे ज्यामधील प्राण गेले आहेत, आणि अगतासून म्हणजे ज्याच्यामधले प्राण अजून गेलेले नाही, म्हणजे जे कधीतरी जाऊ शकतात. आता या 2 शब्दांनी सर्व शरीरच नाही तर संपूर्ण दृश्य सृष्टीतला प्रत्येक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे गतासून आणि अगतासून मध्ये. आणि ही जी दृश्य सृष्टी आहे ती कशी आहे, ती नित्य बदलणारी आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे. ह्याचा निर्देश त्या गतासून आणि अगतासून ह्याच्यामध्ये या 2 शब्दांनी केलेला आहे. आणि एक तत्वज्ञानातला एक नियम आहे, यत् दृष्टम तत् नष्टम, म्हणजे जे जे निर्माण होतं आणि जे जे दिसतं ते बदलत जाऊन कधीतरी नष्ट होतं.
म्हणजे हे जग, जगातील सर्व वस्तू, व्यक्ती ह्या सगळ्या बदलत बदलत जाऊन कधीतरी नष्ट होणार आहेत. पण हे जे सगळं रहाटगाडगं चाललंय, हे सगळं परिवर्तन, जन्म, मरण, हे ज्या तत्वामुळे किंवा ज्या तत्वाच्या अस्तित्वामुळे चाललेलं आहे, ते तत्व मात्र त्याला आधारभूत आपण चैतन्य तत्व म्हणू किंवा आत्मतत्व म्हणू, ते मात्र नित्य अस्तित्वात असतं. आणि हे ज्यांना माहितीये ते त्या नित्य तत्वाकडेच फक्त लक्ष देतात आणि त्यामुळे त्यांना यत्किंचितही शोक होत नाही. गतासू न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. कारण ते वरवर बदलणाऱ्या मिथ्या गोष्टींमध्ये मुळी अडकतच नाही, त्यामुळे त्यांना शोक होत. तर इथे शोक आणि दुःख अशा दोन शब्द आपण वापरतोय अधून मधून, तर त्याच्यातला फरक काय आहे तो थोडासा बघूया. दुःख हे आपोआप होत असतं आणि शोक हा केला जात असतो. मग पहिला फरक, दुःख हे नैसर्गिक असतं आणि शोक हा नसत्या कल्पना करून असलेल्या दुःखाचं बीज पुन्हा पुन्हा उगाळून 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 वाढवला जातो. वाढीव रूप आहे शोक हे दुःखाचं. आता अर्जुनाचा शोक कसा आहे, तर हा स्वजनांच्या प्रत्यक्ष वियोगाचा नाही, अजून वियोग व्हायचाच आहे ना. कधी युद्धच सुरुवात व्हायची, तर वियोग व्हायची अजून वेळ यायला बऱ्याच काळ आहे. पण वियोग होईल आणि मग तो वियोग झाल्यानंतर काय होईल ह्याच्या कल्पनाच करतोय तू, म्हणजे पूर्णपणे काल्पनिक आहे. जे वियोगाच्या कल्पनाच्या आणि कल्पनेने वाढवलेल्या दुःखात म्हणजे तो शोकात बुडून गेलेला होता. पण हे जे खरे पंडित आहेत ते मात्र वियोगाच्या दुःखामध्ये ते राहत नाही, तर ते योगाच्या आनंदात राहतात. तर योग म्हणजे आपल्याला माहिती, योग म्हणजे जुळलेलं असणं, जोडलेलं असणं. मग वियोगाच्या दुःखात, आणि कशाचा वियोग, ज्यांचा वियोग होतो त्या सगळ्या गोष्टी, त्या वियोग होतो याचाच अर्थ त्या नाशवंत आहे, त्या कधी ना कधी त्याचा वियोग होणारच होता, त्यामुळे त्या मिथ्याच आहेत हे जाणून ते कशाच्या बरोबर जोडलेले राहतात, जे आत्मतत्व, जे नित्यच प्राप्त आहे, जे कधीच जात नाही कुठेच, त्या आत्मतत्वाच्या कायमस्वरूपी अनुसंधानामध्ये सतत त्याच्याशी जोडलेले राहतात. आणि आत्म्याशी ते, आणि हे कशाच्या साहाय्याने करतात, ते बुद्धीनी, विचाराने. आत्म्याशी सदैव बुद्धीनी म्हणजे विचाराने किंवा विवेकाने ते जोडलेले राहतात. आणि ह्यालाच म्हणायचं बुद्धियोग, जो या अध्यायात पुढे सांगितला जाणार आहे. मग आता आपल्याला असा प्रश्न पडेल की मग खऱ्या पंडितांना कधीच दुःख होत नाही का? तर ह्याचं उत्तर स्वामी माधवनाथांनी खूप छान दिलं. असा एक स्वामी माधवनाथांच्या आयुष्यातला काही काळ होता की ज्याच्यामध्ये त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी बरेच लोक खूप लवकर लवकर कमी कमी अंतराने एका पाठोपाठ एक त्यांचं देहावसन झालं. तर अशा एका प्रसंगी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंनी त्यांचे डोळे भरलेले होते. त्यांच्या एका शिष्याने त्यांची ही अवस्था पाहिली आणि मग त्यांना नंतर सगळे जेव्हा एकटे त्याला सापडले तेव्हा ते म्हणले की स्वामीजी, ज्ञानी पुरुषाला दुःख होत नाही का? तर स्वामी माधवनाथ म्हणले की होत, का नाही होणार? स्वामी जरी असला, ज्ञानी जरी असला, तरी तो जिता जागता जिवंत माणूस आहे, त्याला भावभावना असतात. मग पुढचा प्रश्न त्या शिष्याने काय विचारला, पण मग ज्ञानी पुरुषाचं दुःख आणि सामान्य माणसाचं दुःख ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता इथे स्वामी माधवनाथ, तसा इथे श्रीकृष्ण हसून बोलायला सुरुवात करतो, तसं स्वामी माधवनाथ थोडस हसून त्याला उत्तर देतात. बर, तू अशी कल्पना कर की तुझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, त्याच्यातले 5 रुपये तुझे हरवले, तर तुला किती दुःख होईल? थोडासा वेळ वाटेल की 5 रुपये हरवायला नको होते, नसते हरवले तर बरं. पण तू काय त्याच्यात शोकसागरात बुडून वगैरे जाणार नाहीस. ठीक आहे, 5 लाखातले 5 गेले, त्याप्रमाणे तू लवकर त्याच्यातनं बाहेर पडशील. पण ज्याच्याकडे 5च रुपये आहेत आणि त्याचे 5 रुपये हरवले, तर त्याला किती दुःख होईल? तसं सामान्य माणसाचं दुःख आहे. आणि 5 लाखातले 5 गेल्यानंतर जी छोटीशी चुटपुट लागते, तेवढंच ज्ञानी माणसाचं दुःख आहे. आता इथे ही लक्षात घ्यायचंय की सामान्य माणसाचा आनंद हा मुळात अळवावरच्या पाण्यासारखा आहे, कारण तो क्षणभंगूर गोष्टींवर त्याचा आनंद अवलंबून आहे. त्यामुळे त्या गोष्टी संपल्या की त्याचा आनंद संपतो, कारण तो बाह्य वस्तू, बाह्य व्यक्ती, बाह्य परिस्थिती ह्याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे तो खूप थोडा वेळ टिकणारा असतो.
त्यामुळे तो छोट्याशा धक्क्याने सुद्धा असं अळगावरचं पाणी निथळून घरंगळून जातं, असा त्याचा आनंद सारखाच वाहून जातो. त्यामुळे बराच काळ तो दुःखात काढतो. पण आत्मज्ञानी हा आनंद स्वरूप असतो. आनंद स्वरूप आत्म्याशी तो सतत जोडलेला असतो. त्यामुळे तो जणू काही आनंदाच्या तळ्यात पोहतोय. तर मग 4-5 थेंब इकडे तिकडे उडाले म्हणून तो कितीचं दुःख करेल. आणि म्हणून त्यांना शोक होत नाही, त्यांना थोडंसं किंचितचं दुःख होतं, जे एका मानवाच्या जन्माला ते आलेत म्हटल्यानंतर जे स्वाभाविक आहे तेवढंच होतं. पण ते त्याच्यामुळे स्वतःची स्थिरता घालवत नाही. पण अर्जुन मात्र त्या अर्थाने ज्ञानी नाहीये. तो सामान्य व्यक्ती असल्यामुळे तो शोकात बुडालेला आहे. आणि आपल्याला खूप नीतीशास्त्र आपण वाचलंय, धर्मशास्त्र वाचलंय असंही समजतो. त्यामुळे त्याला आता ह्या सगळ्या भ्रमातून एक धक्का देऊन बाहेर काढण्यासाठी या श्लोकामध्ये त्याच्या पोकळ पांडित्याचा उपहास पण केलाय आणि त्याला खऱ्या पांडित्याचं थोडक्यात दर्शन पण घडवायला सुरुवात केली. या दोन्ही गोष्टी या एकाच श्लोकामध्ये योजलेल्या आहेत. आणि मग पुढे भीष्म द्रोणांविषयी शोक करणं हे योग्य नाही. हे कारण काय, त्याचं कारण अजून सांगतात पुढे, कारण ते नित्य आहे. आता ही गोष्ट पुढील श्लोकामध्ये अधिक विस्ताराने सांगितलेली आहे. 5 मिनिटं आहेत ना, आपण थोडस सुरुवात करू, मग उरलेलं इलॅबोरेशन पुढच्या वेळेला करू. 12 वर्ष. नत्वेवाहै जातुनासन् न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. हा फार क्लिष्ट आहे बरं का श्लोक. म्हणजे खरं त्याचा अर्थ खूप अवघड नाहीये, पण त्यातली शब्दरचना खूप क्लिष्ट आहे. न तू एव अहम जातु न आसम न त्वम न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. खूप सारे न, खूप सारे एव असं त्याच्यामध्ये घातले. आता अन्वय. अहम न, एक मिनिट, अहम जातु न आसम, मी मागे कधीही नव्हतो. त्वम न आसीही, आता आसीही हा शब्द इथे दिसणार नाही, पण मी तो घातलाय कारण अन्वय करताना काही काही जे तिथे श्लोकात न दिसणारे शब्द असतात ते घातले की तो अर्थ पूर्ण करायला मदत होते. त्वम न आसीही किंवा तू नव्हतास. इमे जनाधिपाः न आसन, किंवा हे राजे लोक पण नव्हते. एवम तू न एव, असं नव्हतं, असं तर नाहीच. च आणि अतः परम, यापुढे आपण सर्व असणार नाही. वयम सर्वे न भविष्यामः एवम एव न, असेही नाही. आता परत एकदा मी फक्त मराठीतला अर्थ सांगते. मी मागे कधीही नव्हतो, किंवा तू नव्हतास, किंवा हे राजे लोक नव्हते, असं तर नाहीच. आणि यापुढे आपण सर्व असणार नाही, असेही नाही. आता श्रीकृष्णाचं हे बोलणं म्हणजे आधीच गोंधळलेल्या अर्जुनाला आणखीनच बुचकळ्यात टाकण्यासारखं आहे. एखादा रुसला, लहान मुलगा रुसला असेल तर त्याला त्या रुसव्यातनं बाहेर काढण्यासाठी एखादं कोडं द्यावं. फार अवघड नाही. थोडा त्यांनी विचार करायला सुरुवात केली तर त्याला ते कोडं सोडवता येईल. असं एखादं कोडं देऊन त्याला त्या रुसव्यातनं त्याचं बाहेर काढावं, तसं हे वरवर पाहता क्लिष्ट चमत्कारिक वाटणारं विधान करून अर्जुनाने आपल्या उद्विग्न अवस्थेमधून बाहेर यावं आणि विचार करायला सुरुवात करावा. काय बोलतोय हा नक्की? एवढं क्लिष्ट केलंय ते. आणि आपल्या बोलण्याकडे चांगलं नीट लक्ष द्यावं. म्हणूनही कदाचित भगवंतांनी ह्या वाक्याची अशी तिरपाकडी योजना केलेली होती. पण खरं म्हणजे सरळ त्याचा अर्थ केला तर अगदी सोपा आहे. एवढंच म्हणायचं आहे की मी, तू आणि हे सर्व राजे लोक हे यापूर्वीही होतो आणि यापुढेही असू. तर कशाच्या पूर्वी? या जन्माच्या पूर्वी. आणि कशाच्या नंतर? या जन्मातील आपापल्या मृत्यूनंतर सुद्धा. म्हणजे पूर्ण अर्थ काय झाला की मी, तू आणि हे राजे या जन्मापूर्वीही होतो आणि आपण सगळे आपापल्या मृत्यूनंतर सुद्धा असणारच आहोत. एवढंच सांगायचंय त्याच्यामध्ये. अर्थात एवढंच नाही, याच्यामध्ये पुष्कळ अर्थ लपलेला आहे. तो सगळा बघायचा आहे आपल्याला.
पण आपण मला वाटतं ते पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात, म्हणजे त्याला नीट न्याय देता येईल. आता फक्त आपण मूळ अर्थ, त्यातलं कॉम्प्लिकेटेडनेस आणि त्याच्यातला सरळ त्याच्यातलं खरं काय म्हणायचं एवढं आता आपण बघून इथे थांबूयात. त्यातला प्रत्येक श्लोक ना, त्यातले फार शब्दरचना एकेका शब्दाविषयी सांगताना थोडस जास्त वेळ लागू शकणार आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 3-3 जरी श्लोक व्हायचे, पण आज आपले 10, 11 आणि 12 फक्त सुरुवात झाली. कारण तत्वज्ञान सांगताना थोडस वेळ लागतो. जर स्टोरी सांगण्यापेक्षा थोडं ते अवघड आहे. तर आपण थांबूयात आता. कुणाला काही विचारायचं असेल तर 1-5 मिनिटं विचारू शकता. खरं 12वा पूर्ण होईल असं मला वाटलं होतं, नाही झालं. कारण 10वा आपला अर्धवट राहिला होता ना. जसा आता 12वा अर्धवट राहिला तसा आपला 10वा अर्धवट राहिला होता. प्रार्थना म्हणूयात. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.